गुजरातमधील वडाळी येथील ग्लोबल ॲग्री सर्व्हिसेसने कापूस उत्पादकांसाठी सुप्रीम BG2 हे वाहन विकसित केलं आहे। वजनदार कापूस वेचणीस सोपा, मोठ्या आकाराची बोंडे अशी सुप्रीम BG2 वाहनाची वैशिष्ट्ये आहे। सुप्रीम BG2 वाहन अपेक्षित उत्पन्न मिळवून देते अशी खात्री अनेक शेतकऱ्यांना पटली आहे। धुळे शहरालगत असलेल्या रामचंद्रनगर शेजारील शेतीत ग्लोबल ॲग्रीतर्फे पीक पाहणीचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाला धुळे शहराच्या माजी महापौर जयश्री अहिरा उपस्थित होत्या। गुजरातमधील वडाळी येथील ग्लोबल ॲग्री सर्व्हिसेस या कंपनीने कापूस उत्पादकांसाठी सुप्रीम BG2 हे वाण विकसित केले आहे। धुळे जिल्ह्यात बहुसंख्य शेतकरी कपाशीचे उत्पादन घेतात। उत्पादनावरचा वाढता खर्च लक्षात घेता शेतकऱ्यांना परवडेल या दृष्टिकोनातून सुप्रीम BG2 हे वाण विकसित करण्यात आले। खानदेशातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी सुप्रीम वाणाची लागवड केली आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांना सुप्रीम वाणाची लागवड करता आली नाही त्यांना खात्री पटावी म्हणून पीक पाहणीचा कार्यक्रम घेतला जात आहे। धुळे शहरालगत असलेल्या रामचंद्रनगर परिसरात पीक पाहणी कार्यक्रम झाला। प्रगतील शेतकरी अनिल अहिरराव यांच्या शेतात पीक पाहणी कार्यक्रम झाला। अहिरराव यांनी सुप्रीम BG2 ही लागवड केली आहे। मोठ्या आकाराचे बोंड, लांब धाग्याचा वजनदार कापूस, वेचणीत सोपा, शेवटपर्यंत हिरवी राहणारे वाण असे या वाणांची वैशिष्ट्ये आहेत, अशी माहिती अनिल अहिरराव यांनी दिली। शिवाय कंपनीचे संचालक जनक पटेल, विपणन अधिकारी प्रकाश काळबांडे यांनी सुप्रीम वाणाची वैशिष्ट्ये सांगितली। यावेळी माजी महापौर जयश्री अहिराव, कंपनीचे संचालक जनक पटेल, कौशिक पटेल, वितरक नंदकिशोर चौधरी, विकिन सोमानी, अमीन पटेल उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा प्रतिनिधी भिकन देसले, वरखेड येथील अमीन पटेल, दिनेश तवर, सिद्धेश बाविष्कर, वसंत काळबांडे, पंकज भोटोरे, माणिक पाटील आणि गणेश चौधरी यांनी परिश्रम घेतले आहे। आणि या ठिकाणी उपस्थित शेतकरी बांधव, आपण बघत आहात की जनक भैयांनी एक नवीन क्रांती आमच्या शेतात या ठिकाणी घडवून आणलेली आहे। मी पण शेतकऱ्याची मुलगी आहे म्हणून मी सांगू शकते की ज्यावेळेस शेतकरीच्या शेतात चांगलं पीक येतं त्यानंतर त्यांची दिवाळी चांगली साजरी होत असते। ज्यावेळेस त्याच्या शेतात पिकतं, निसर्गाची कृपा त्याच्यावर होते, त्यावेळेस त्याच्या खऱ्या अर्थाने त्याच्या जो काही त्याचा संसार आहे, मुलं बाळ आहे, यांच्या गरजा तो चांगल्या पद्धतीने पुरवू शकतो। आज आपण जरी पाहिलं असेल की सर्व शेतकरी हे शेतीवर अवलंबून न राहता दुय्यम व्यवसाय देखील करतात, परंतु जे शेतकरी शेतावर पूर्ण अवलंबून असतात त्यांच्या ज्यावेळेस शेतात चांगलं पीक येतं त्यावेळेस त्यांच्या घरात दिवाळी असेल, कुठले सण उत्सव असतील, हे चांगले साजरे होत असताना आपल्याला दिसतात। आम्ही लहान होतो, माझ्या वडिलांना विचारायचो की मला चांगला ड्रेस घ्यायचा आहे, चांगले कपडे घ्यायचे, तर त्यावेळेस ते सांगायचे थांब कपाशी पिकू दे, कपाशी चांगली होणी का मग लिहूत आपण। आणि अशा अर्थाने ज्यावेळेस कपाशी चांगली यायची दिवाळीला आमच्या घरात ते पांढरं सोनं भरलं जायचं, तर थांब चांगला भाव भेटू दे, आणि जवळ चांगला भाव भेटी तेव्हा आपण इकसूत आणि ती शेती ती कपाशी घरात भरून ठेवली जायची। आणि ज्यावेळेस ते 2 पैसे चांगले वाढवून भाव हा मिळाला त्यावेळेस ते कपाशी ही विकली जात असे आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने जे उत्पन्न त्यांना मिळत होतं त्याच्यातून त्यांची बायको असेल तिला कधीतरी चांगली साडी दिवाळीच्या निमित्ताने, मुलांना चांगले कपडे, जे काही एकूण वर्षभराचं त्यांचं अंदाज त्याच्यावर असायचं तर ते सर्व दिवाळीच्या ज्यावेळेस कपाशीचं उत्पन्न यायचं त्यावेळेस साधलं जायचं। असा हा माझा शेतकरी राजा आहे आणि या शेतकरी राजाने प्रगती करावी म्हणून जनक भाईंनी हे नवीन वाण आणलं आणि ते वाण आपण सुप्रीम BG2 हे वाण आपण पाहिलं की अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या शेतात पिकलेलं आहे। त्याचे जे काही आपण कपाशीचे बोंड पाहिले हे देखील एका ठिकाणी 160 बोंड एका झाडाला लागलेले